प्रेक्षकांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं ह्या आगळ्या वेगळ्या शोमध्ये ज्याचं नाव आहे द व्हॉइस ऑफ मोटिवेशन, पॉवर्ड बाय एलकेपी मल्टीस्टेट, को पॉवर्ड बाय सूर्योदय महिला अर्बन आणि सूर्योदय अर्बन सांगोला. आज आपल्यासोबत आहेत सन्माननीय अतिथी श्री जगन्नाथ प्रल्हाद भगत गुरुजी, सहसंस्थापक सूर्योदय उद्योग समूह. यांचे छंद आहेत कथालेखन, कविता लेखन, बातमी लेखन, गायन, वादन, सूत्रसंचालन, वक्तृत्व, बालनृत्य इत्यादी. अनेक चळवळीमध्ये देखील त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. त्याचबरोबर शिक्षक संघटना असतील, ग्रंथालय संघटना, व्यसनमुक्ती, युवक संघटना, धार्मिक आध्यात्मिक संघटना, आझादी बचाव आंदोलन चळवळ इत्यादी आणि शैक्षणिक सहकार, आर्थिक तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. अर्थसाक्षरता या विषयावर तरुणांमध्ये जागृती निर्माण करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. उद्योग आणि व्यवसाय कसा करावा या संदर्भात देखील त्यांचं मार्गदर्शन नेहमीच असतं. आरोग्याबाबत जागृती, नातेसंबंध जपण्याबाबत जागृती इत्यादी सगळ्या गोष्टी त्यांच्या मुखामधून आपल्याला ऐकायलाच मिळतील आणि त्यांनी आत्तापर्यंत आदर्शवत कार्य देखील केलेलं आहे. तर आपण वेळ जास्त न दवडता थेट त्यांच्याशी संपर्क साधूया. नमस्कार गुरुजी, कसं वाटतं तुम्हाला आज या नमस्कार. मोटिवेशनल स्टुडिओमध्ये आल्यानंतर? नमस्कार. अतिशय मला छान वाटला आणि विशेषतः आपला कृतज्ञतापूर्वक मला उल्लेख करावा असं वाटतो. आपण एक तुमचे रील मी सतत पाहतो. आपण एक अच्छा. रील स्टार आहात हां. आणि अशा एका उत्तुंग व्यक्तिमत्वाकडून या ठिकाणी माझी मुलाखत आपण घेत आहात. हां. आम्ही कुठेतरी छोटं मोठं कार्य समाजामध्ये करत असताना आपल्या कार्याची दखल कुणीतरी घेतंय आणि त्याची व्यापक प्रसिद्धी देशभर म्हणण्यापेक्षा जगाच्या कोणाकोपऱ्यामधून या माध्यमातून आपली दखल घेतली जाते, याचा खूप मला आनंद वाटला. नक्कीच गुरुजी, आपण एका वेगळ्या विषयाकडे जाऊया. आपण वळूया आता, स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी आपण जाणूनच घेऊया. पहिल्यांदा आपण मला हे सांगा की तुमचं जन्म आणि त्यानंतर बालपण आणि शिक्षण या 3 गोष्टी कशा सांगाल तुम्ही? माझा जन्म मेडशिंगी तालुका सांगोला अच्छा. या ठिकाणी झाला. सांगोला तालुक्यातील एक क्रांती अग्रणी असं गाव म्हणून त्या माझ्या गावाकडे पाहिलं जातं. तालुक्यातील पहिले आमदार, पहिले सभापती, अच्छा. अनेक तालुक्यातल्या पहिल्या गोष्टी देणारं मेडशिंगी हे गाव आहे. त्या अच्छा. गावामध्ये माझा जन्म 1976 साली झाला. अच्छा. तसं माझं मूळ गाव हतीद, हं. परंतु मेडशिंगी हे मामाचं गाव आणि मामाच्याच गावामध्ये माझं पूर्णपणे बालपण गेलं. मी याच मेडशिंगी गावामध्ये स्थायिक आहे आणि माझं सर्व शालेय शिक्षण देखील मेडशिंगी या ठिकाणीच झालं. मध्यंतरी काही काळ मी हतीदला 3 वर्ष शिकायला होतो, परंतु माझं जास्तीत जास्त शिक्षण हे मेडशिंगीमध्येच झालं. अच्छा. आता शिक्षण घेत असताना करावा लागलेला संघर्ष, त्यावेळची आर्थिक परिस्थिती आणि तुम्ही त्याच्यावर केलेली मात, या संदर्भात काय सांगाल? माझे वडील स्वर्गीय प्रल्हाद भगत ते मिलिटरीमध्ये होते. 1956 ते 64 हा त्यांचा सैन्य दलातील कालावधी. काही कारणास्तव त्यांनी सैन्य दलामधून स्वेच्छा घेतली आणि ते त्यानंतर पोस्ट खात्यामध्ये जॉईन झाले. अच्छा. आणि पोस्टाच्या नोकरीच्या निमित्तानं ते विविध ठिकाणी, तशी ती नोकरी थोडी म्हणजे छोटीच होती, परंतु त्या निमित्तानं त्यांना सतत इतर ठिकाणी जावं लागायचं. अच्छा. आणि माझ्या शिक्षणाची हेळसांड नको म्हणून मी माझ्या आजोळी, आईची आईजवळ, तिथेच मी मेडशिंगीमध्ये लहानाचा मोठा झालो. माझी आई आणि माझी सर्व भावंड आम्ही आमच्या आजोळीच राहायचो. आणि माझा जीवनामध्ये बालपणापासून माझ्या जडणघडणीमध्ये अत्यंत ज्यांचा सिंहाचा जर वाटा कोणाचा असेल तर ती माझी आजी स्वर्गीय सावित्रीबाई इंगवले यांचा माझा जडणघडणीमध्ये मोठा वाटा आहे. नक्कीच. माझे आजोबा, आईचे वडील हे एक नामवंत कीर्तनकार होते. श्रीरंगबुवा इंगवले असं त्यांचं नाव होतं. सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी कीर्तनं त्या काळामध्ये केलेली आहेत. आणि त्याचा प्रभाव लहानपणापासूनच मी अगदी इयत्ता 3रीला असताना माझ्याकडून गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण आजोबांनी करून घेतलं. अगदी मी 9वी-10वीला असताना पोथीवाचन तर करायचो सार्वजनिक ठिकाणी, परंतु काही ठिकाणी मी ग्रंथाचा अर्थ श्रावण महिन्यामध्ये जेव्हा पारायण चालू असायची गावामध्ये, तेव्हा ग्रंथाचा अर्थ सांगायचं काम सुद्धा मी अगदी 9वी-10वीला असताना, 1.5ला असताना वगैरे केलं मी. अगदी अगदी अशा पद्धतीची पार्श्वभूमी आहे. मग तुम्हाला हे शिक्षण घेत असताना कोणकोणत्या गोष्टीचा संघर्ष करावा लागला? माझा शिक्षण घेत असताना म्हणजे खरं तर बालमजुरी प्रतिबंधक कायदा यायच्या आधीची ही गोष्ट आहे. तर मी अगदी 4थीतून जेव्हा 5वीला गेलो त्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी पहिल्यांदा मजुरीला गेलो. शेतामध्ये कांदा कापण्याचं पहिलं काम मी तेव्हा केलं. त्यावेळेस पुरुषांना
5 रुपये हजेरी होती दिवसाला हजेरी, आणि बायकांना 3 रुपये होती. त्यावेळेस मला 2 रुपये, मुलं म्हणून आम्हाला 2 रुपये हजेरी दिली जायची. असा तो काळ होता. म्हणजे ते काय मीच नाही तर त्यावेळेस परिस्थिती समाजातली अशी होती. साधारण ते किती साल होतं ते? 83 84. हां, 84 साल साधारणपणे ते होतं. तर त्यावेळेस समाजातली माझ्या वयोगटातली म्हणा किंवा परिसरातली बरीचशी मुलं काम करायची. म्हणजे अन्नासाठी संघर्ष असा तो काळ होता. आपल्या देशानं अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण ह्या ज्या स्टेप घेतलेले आहेत त्यामध्ये अन्नाची कुठेतरी पूर्तता होऊ लागलेली होती. असा तो काळ होता. त्यामुळे अन्नासाठी हा मोठा संघर्ष, इतर गोष्टी नसायच्या पण सर्वांनाच करावा लागत होता त्या काळात. म्हणजे माझी काय काम केल्यानंतरच घरी कुटुंब चालतंय अशातला भाग नव्हता. माझी आजी खूप कष्ट करायची, माझे वडील पण नोकरीमध्ये होते. पण काही थोडंसं काय त्यांच्या मित्रांची संगत असेल किंवा काय अन्य कारणामुळे असेल, थोडंसं वडिलांना काही व्यसन होतं आणि त्याच्यामुळं थोडंसं दुर्लक्ष व्हायचं किंवा माझ्या मातोश्री थोडीशी वडिलांवरती त्यांची दोघांची तक्रार व्हायची. खरं तर या गोष्टीची मी कधी मला त्याचं वाईट वाटलं नाही, कारण त्या परिस्थितीतून घडून गेल्यामुळं मला पुढं बरंच काय साध्य करता आलं. आणि त्यामुळं आमची आई मिडशिंगला माहेरीच राहत होती आणि म्हणून मी थोडंसं आमची आजी जी एवढ्या वयामध्ये सुद्धा 1921 आजींचा जन्म, जी 100व्या वर्षी देवाज्ञा झाली, तर ही आजी खूप कष्ट करायची आणि ते कष्ट मला म्हणजे ते कष्ट बघत असताना मला पण काहीतरी करावंसं वाटायचं. आणि मी 4थीतनं 5वीला असताना मी कष्ट करायला सुरुवात केली. साधारणपणे 8वी 9वी 10वी ह्या 2-3 वर्षामध्ये मी एका डॉक्टरांकडं हातीतला एका डॉक्टरांकडं मी कंपाऊंडर म्हणून काम केलं. हां, 3 वर्ष मी अगदी त्यावेळेस डॉक्टरांचा काळ असा होता की एका ठिकाणी क्लिनिक थाटून तिथं पेशंट असा तो काळ नव्हता. गावोगाव फिरायचा आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन जे सार्वजनिक मंदिर असतील, पाराचा कट्टा असेल, त्या ठिकाणी त्या डॉक्टरांची राजदूत गाडी असायची. त्या गाडीवर पाठीमागे मी बॅग घेऊन बसायचो आणि विशिष्ट समजा बुधेहाळमध्ये गेलं की मंदिरामध्ये तिथं डॉक्टर जमा झाले, डॉक्टर आले की सगळे पेशंट तिथं रुग्ण जमा व्हायचे. असा तो काळ होता. तेव्हा पितळी स्टोव होता आणि सुया बदलणं हा तो काळ नव्हता. हा, साधारणपणे एक बदल समाजातला मला या ठिकाणी नमूद करावासा वाटतो. 1995 ते 2002-3 सालापर्यंत साधारणपणे HIV वारं सगळीकडं जागृती त्याबद्दल जरा जास्त झाली होती. HIV रुग्ण त्या काळामध्ये थोडेसे जास्त आढळायला लागले होते आणि त्या काळामध्ये समाजामध्ये 2 बदल झाले. एक सुया सिरेंज बदलणं आणि सलूनमध्ये गेल्यानंतर ब्लेड सुद्धा बदलणं, ह्या 2 गोष्टी प्रामुख्याने तिथून सुरू झाल्या. त्याच्या आधी तसा काय प्रकार नव्हता किंवा तसा काय गरज पण वाटत नव्हती. त्यामुळे सुया उकळण्याचं काम माझ्याकडे असायचं. पितळी स्टोव होता, त्यामध्ये डॉक्टरांच्या सुया सगळ्या उकळायच्या आणि त्यानंतर ते डॉक्टर ड्रेसिंगला मदत कर, हे कर, असं सगळी कामं मी त्या ठिकाणी करत होतो. 3 वर्ष मी कंपाऊंडर, म्हणजे मला असं वाटायचं की मी यातच बहुतेक करिअर करेल की काय. असं कंपाऊंडर होत म्हणजे बरेचसे छोटे छोटे आजार मला माहीत पण झाले होते. हा, म्हणजे भविष्यात मला डॉक्टर व्हावं असं पण त्यावेळेस वाटायचं. असा तो काळ होता. त्यानंतर अनेक शेतीची वगैरे कष्टाची कामं मी, विहीर असेल, नाला बंडिंग असेल, अशा अनेक गोष्टींची कामं त्यावेळेस केली होती. 1992-93ला मी विहिरीवर मजुरीसाठी गेलो होतो. त्यावेळेस आता सारख्या JCBनं विहीर खोदायची प्रथा तर मुळीच नव्हती. अगदी क्रेन सुद्धा नसायचे. आलेगावला बाबर यांची एक विहीर होती, त्या विहिरीवरती मी मजूर म्हणून तेव्हा गेलो होतो 1992 साली, साधारणपणे जूनच्या दरम्यान. तर त्यावेळेस अगदी म्हणजे विहिरीवर कामाला ठेवण्यासाठी सुद्धा कोणाची तरी शिफारस लागायची. आमचे मेडिसिनीतीलच एक माझे नातेवाईक, माझे काका निवृत्ती भानदास पाटील यांच्या शिफारशीवरून मला त्या ठिकाणी त्यांनी कामावर घेतलं. त्यावेळेस पुरुषांना 22 रुपये हजेरी होती, महिलांना 15 रुपये हजेरी होती. त्यांनी बाबर या मालकाने मला सांगितलं की तुला मी महिलांची हजेरी देणार. अशा पद्धतीने 1 महिनाभर मी त्या ठिकाणी काम केलं. आणि त्या विहिरीमध्ये त्यावेळेस क्रेन नसल्यामुळं काय की पाटी अशी डोक्यावर घेऊन जावे लागायचे. एका बाजूला जर असं विहिरीची भिंत, दुसऱ्या बाजूला खोल अशी दरी असायची. समज थोडी जरी रिस्क झाली तरी त्या ठिकाणी प्राणावर बेतण्यासारखे ते प्रसंग असायचे. तर इकडून पाठी घ्यायची, कोणाच्या तर डोक्यावर द्यायची, असा प्रसंग त्या ठिकाणी असायचा. 1 महिनाभर मी ते काम केलं. 1 महिन्याच्या नंतर मी फेक पाटीला, म्हणजे शेवटचा जे पाटी घेऊन माणूस असतो तो थोडं त्यापेक्षा आणखी जरा थोडं कठीण काम, अशी फिरवून पाटी टाकावं लागते, व्यवस्थित ढिगला रचावा लागतो. आणि त्यानंतर 15 दिवसानं मी उचल पाटीला, खाली तळामध्ये जिथं पाटी उचलून घेतात तिथं थोडं कष्टाचं काम लागतं, त्या उचल पाटीला मी लागलो. आणि मग ते बाबर जे होते ती वरून असं बघत होती विहिरीच्या कठड्यावरून, आणि त्यांनी बघितलं हा मुलगा उचल पाटीला अगदी म्हणजे गोरागोमटा आणि शिडशिडीत मुलगा, ज्याची मान लचकेल अशी त्यांना भीती वाटायची, पण हा मुलगा उचल पाटीला काम करतोय. त्यांची 1-2 महिने खात्री झाल्यानंतर त्यांनी मला वर बोलावून घेतलं, पाठीवर थाप टाकली आणि म्हणली, बाळा तुला उद्याच्या सोमवारपासून, त्यावेळेस शनिवारी पगार रविवारी सुट्टी असायची, सोमवारपासून तुला मी गडेज हजेरी देणार
आणि मग त्या सोमवारपासून मला 22 रुपये हजेरी तिथं झाली. म्हणजे अशा पद्धतीने सगळी कामं समाजातलं असं एखादं काम नसेल ग्रामीण भागातलं शेतीवाडीतलं की जे मी ते केलं नाही. अच्छा. अगदी कुठलंही असेल. आता तुमची पार्श्वभूमी बघितली तर तुमचे आजोबा कीर्तनकार होते. त्या म्हणीप्रमाणे, त्या उक्तीप्रमाणे बिकट वाट वहिवाट नसावी पण धोपट मार्ग सोडू नको. या उक्तीप्रमाणे तुम्ही अगदी बिकट वाट तर वहिवाट नव्हतीच, पण धोपट मार्गही तुम्ही सोडला नाही. आणि अशा पद्धतीनं कार्य करत असताना मग तुम्हाला आता कधी असं तुमच्या मनामध्ये हा प्रश्न घोंगावा लागला किंवा त्या प्रश्नाचं वादळ आलं? कधी 12वी झाली आणि तुम्ही डी.एडकडे कसं वळला? हा काय चमत्कार झाला? म्हणजे तुम्ही अगदी तळागाळामध्ये काम करणारं असं व्यक्तिमत्व होतं आणि तुम्ही डी.एडकडे कसं वळला? मग काय तो चमत्कार? मार्च 92ला मी 10वी झालो. 10वीला मात्र मी एक वर्षभर असं रेग्युलरली शाळेला गेलो. त्याच्या अगोदर थोडंसं नियमित शाळेला जायचं, थोडं घरातून पण बंधनं नसायचं. आजीनं आमच्या वाटायचं, माझ्या आई वडिलांना पण वाटायचं की ह्याने दररोज शाळेला गेलं पाहिजे. पण थोडंसं जरा कुठून तरी पैसे मिळवायची थोडी मनामध्ये थोडी चटक लागली होती. म्हणजे माझी वडील, आई किंवा आजी मला म्हणत नव्हती की तू काम करावं, त्यांची इच्छा नसायची, पण थोडीशी अशी चटक म्हणा कामाची लागली होती. माझे वडील तसे खूप हुशार, म्हणजे वडील अतिशय विद्वान. माझ्यामध्ये सध्या जेवढ्या काही कलागुण आहेत हे सगळे मला वडिलांची देणगी आहे अतिशय. परंतु त्या वडिलांचं क्षेत्र बदलत गेल्यामुळं त्यांना थोडंसं त्यांच्या बऱ्याचशा कलागुणांना वाव द्यायला त्यांना संधी मिळाली नाही. खूपदा काय व्हायचं की शनिवारी वडील घरी यायचे आणि थोडंसं रात्री व्यसन वगैरे झालेलं असायचं, अंधारा गोंधळ वगैरे थोडा व्हायचा घरी. आणि रविवारी पहाटे मात्र वडील उठल्यानंतर मला जवळ असे कवटाळायचे, खूप 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 रडायचे. त्यांना असं कदाचित वाटायचं की या मुलांसाठी मी म्हणजे खूप काय करायला पाहिजे, पण त्यांना ते थोडंसं मोहा वरायचा नाही व्यसनाचा, असं त्यांना व्हायचं. आणि परत आणखी संध्याकाळी गेलं की त्यांना ते काय त्यांचा मित्रपरिवार असेल किंवा काही गोष्टीमुळे त्यांना परत तिकडं वळायचे, असं थोडंसं त्यांचं नेहमी व्हायचं. परंतु माझे बरेचसे गुण मला वडिलांकडून खूप चांगल्या पद्धतीने, वडिलांचा खूप व्यापक अभ्यास जगाचा पूर्णपणे होता. अनेक वडील गायक होते, लेखक होते, खूप चांगलं साहित्यिक पण वडील होते. आणि माझी जी आजी होती सावित्रीबाई इंगवले, ती अतिशय धोरणी आणि मुत्सुद्धी व्यक्ती. 40 वर्ष त्यांनी सोलापूरसारख्या शहरामध्ये माझ्या आजोबा नोकरीला असल्यामुळं आजी होत्या राहायला, त्यामुळे त्यांना चांगली माहिती होती. ती जर सुशिक्षित असती कदाचित या तालुक्यामध्ये एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून उदयास आली असती, इतकी ती हुशार होती. मार्च 92ला माझी 10वी झाली आणि साधारणपणे एप्रिल-मेचा कालखंड असेल. त्यावेळेस मला एका मोठ्या व्यक्तींकडे माझी आजी मला घेऊन गेली. मगाशीच मी सांगितलं की सांगोला तालुक्याचे पहिले सभापती दादासाहेब शेंडे तथा संभाजीराव शेंडे मेडशिंगीचे, त्यांचे कनिष्ठ बंधू स्वर्गीय प्राध्यापक शिवाजीराव शेंडे, ते नुकतेच त्यावेळी रिटायर झालेले होते. राहुरी कृषी विद्यापीठाचे प्रक्षेत्र संचालक म्हणून ते रिटायर झाले होते आणि खूप उत्तुंग असे विद्वान व्यक्ती होती. त्या व्यक्तींकडे मला आजी जाताना घेऊन गेली. गावातून चालत त्यांच्या अशा शेतातल्या घराकडे जाता जाता आजीने मला अनेक गोष्टी सांगितल्या. शिवाजीराव शेंडे खूप मोठी व्यक्ती आहे, तिथे गेले की व्यवस्थित चापून चुपून बसायचं, गेले की पहिल्यांदा पाया पडायचं, नुसतं असं जनावरासारखे मान हलवायचे नाही, पायावरती डोकं टेकून पाया पडायचं. त्याने बस म्हटलं तरी सुद्धा बसायचं नाही, कडला बाजूला ठीक आहे म्हणायचं, हात जोडायचं आणि बाजूला उभं राहायचं. पण छोटे 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 प्रोटोकॉल काय असतात हे आजीने मला त्यावेळेस सांगितलं होतं. आणि मग आजी मला त्यांच्याकडे घेऊन गेली, त्यांना सांगितलं. आजी शिवाजीराव शेंडेंना अण्णासाहेब म्हणायचे. अण्णासाहेब म्हणले की बोला मावशी, काय येणं केलं, ही माझा नातू आहे, 10वीची परीक्षा दिली, पुढं काय तर ह्याला चांगल्या गोष्टी सांगा म्हणून मी तुमच्याकडे आणलंय. मग त्यांनी अण्णासाहेबांनी मी आजीनं मला जसं सांगितलं तसं मी केलं. गेल्या गेल्या त्यांचं पायावर डोकं टेकून दर्शन घेतलं. मी बाजूला जाऊन उभा राहिलो. त्यांनी 2-3 वेळा बस म्हटलं तरी न बसता मी तसंच बाजूला उभा राहिलो. आणि पुन्हा बस म्हटल्यानंतर मी खाली बसलो, कुठं कॉटवर किंवा कट्ट्यावर न बसता, चेअरवर न बसता खाली बसलो तिथं. आणि त्यांनी सगळं विचारायला सांगितलं आणि विचारताना काय उत्तर देताना उभा राहून द्यायचं हे सुद्धा मला आजीनं जाताना सांगितलं होतं. मग त्यांनी विचारलं, हां बरं बोल बाळा, काय तुझं आता काय केलंय? मी उठून उभा राहिलो आणि अण्णासाहेबांना हात जोडून सांगितलं, मी मार्च 92ला म्हणजे 2 महिन्यापूर्वी मी 10वीची परीक्षा दिलेली आहे. आता माझं वय 16 आहे. आता यानंतर माझे काही पुढं प्लॅनिंग आहे. तेच तुझं काय प्लॅनिंग आहे? तर मला डी.एडला मी ॲप्लिकेशन टाकणार आहे. डी.एडला नंबर लागला तर डी.एडला जायचं. समजा डी.एडला नंबर माझा नाही लागला तर मग मी ITI करायचं असं ठरवलेलं आहे. त्याचबरोबर इचलकरंजीला माझे मामा आहेत धोंडराम इंगवले, त्यांनी मला सांगितले की तू इचलकरंजीला ये, तुला तिथं प्रोसेसमध्ये कामाला लावतो किंवा तुला जाबर करतो. त्यानंतर महादेव कोळे म्हणून मेडशिंगीतले माझे म्हणजे महादा कोळे त्यांना म्हणायचे पोस्टवन होते. त्यांनी सांगितलं की पंढरपूरला मी त्यांच्यासोबत जाऊन आलो होतो. मनोरकर साहेब म्हणून आहे, त्यांनी सांगितलं की वडिलाच्या जागेला तुला घेतो, पण वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. त्याचबरोबर माझ्या वडिलांचे मित्र हातीतला बबनप्पा घाडगे, माझे पाहुणे पण आणि वडिलांचे जवळचे मित्र, वर्गमित्र,
तर त्यांच्याकडेही मी जाऊन भेटून आलो होतो. तर त्यांनी सांगितलं की तू 10वी होऊ दे, 12वी होऊ दे आणि त्यानंतर जरा तू व्यायाम वगैरे कर, तुला मी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतो. त्याचबरोबर अशोकदादा सोनार आहे मेडिसिंगीतले, त्यांना मी भेटून आलो होतो. त्यांनी सांगितले की तू रनिंग चांगलं कर. त्यांच्याबरोबर कर्नल भोसले म्हणून दुलगावला मी जाऊन आलो होतो. त्यांनी सांगितलं की तब्येत चांगली वाढव, तुला मी मिलिटरीमध्ये प्रयत्न करतो. माझे मेडिसिंगीतीलच मित्र निलकंठ वसेकर, त्यांचे वडील स्वर्गीय बाबुराव वसेकर, त्यांची मी भेट घेतली होती. त्यांनी सांगितले कंडक्टरचा बॅच बिल्ला काढू, तुला एस टी महामंडळामध्ये प्रयत्न आपण करूया. म्हणजे हे सगळं अण्णासाहेबांनी असं ऐकून घेताना त्यांना इतका कौतुक आला, त्यांच्या पारावर उरला नाही. आणि मग त्यांनी मला जवळ बोलावलं आणि सांगितलं, पाठीवर अशी थाप टाकली आणि म्हणाले, पोरा इतका विचार करू नकोस, डोकं फुटल तुझं सध्या अभ्यासच वय आहे. आणि आजीला त्यांनी सांगितलं की मावशी, हा तुमचा नातू भविष्यात नक्की काहीतरी मोठं होणार, तुम्ही ह्याची काहीच काळजी करू नका, फक्त तुम्ही मला एवढं सांगा ह्याची संगत कशी आहे, कुठं फिरतो कुठं हिंडतो एवढंच बघा, त्याला मी आता सध्या काय सांगावं अशातला भाग नाही. आणि मला सांगितलं, तुला कधी कुठेही अडचण येऊ दे, मी तुझ्या अर्ध्या रात्री मला हाक मार, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तिथून पुढं अनेक वेळा अण्णासाहेबांनी त्यांच्या भाषणात पण सांगितलं की 10वी झाल्यानंतर किंवा 12वी झाल्यानंतर किती प्रयत्न करावेत, किती पर्याय आपल्याकडे तयार असावेत, हे या मुलाकडून शिकावं. मी आता जे तुम्हाला सांगितलं हे सगळं ते भाषणामध्ये सांगायचे. तर अशा पद्धती जवळपास 9 पर्याय मी 10वी नंतर तयार ठेवले होते. त्यापैकी एक पर्याय म्हणजे मी D.Edला पहिल्यांदा नंबर लागला तर D.Edला जायचं, कारण शिक्षकाला समाजामध्ये असलेली प्रतिष्ठा मला बरी वाटायची आणि शिक्षक होऊन आपल्याला बरंच काही करता येतं. यामुळे मी थोडंसं, आणि शिक्षक असल्यामुळंच सध्या माझ्या सगळ्या जडणघडणीत भविष्यातील शिक्षक असल्याचा खूप मोठा मला फायदा झाला. आणि अशा पद्धतीनं मी त्या D.Edला गेलो आणि मग मी त्या ठिकाणी शिक्षक पण झालो. 92ला 10वी, 94ला D.Ed आणि पहिल्याच लॉटमध्ये 95ला लगेच नोकरी. अशा पद्धतीचा माझा शिक्षक होण्यापर्यंतचा प्रवास आहे. शिक्षक झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ही बातमी तुम्ही कुणाला सांगितली? शिक्षक झाल्यानंतर ही बातमी तशी तरी माझ्या स्वर्गीय आईला सांगितली. आणि त्या आईच्या बाबतीत मला एक नाजूक आठवण या ठिकाणी सांगावीशी वाटेल की 1993 साली आईला तसे आजार, 1-2 आजार झाले होते 90-92 पासून. आणि 94 साली 93च्या शेवटी डिसेंबर 93ला किंवा जानेवारी 94ला आजींना डॉक्टर चंडक म्हणून आहेत सोलापूरचे, त्यांनी सांगितलं होते आम्हाला की आता तुम्ही यांना घरी घेऊन जावा आणि 4-2 महिने त्यांना गोडधोड खाऊ घाला, आता काही उपचारावर तुम्ही खर्च करू नका आणि आता काही यांचा शरीर यांच्या काही उपचाराला प्रतिसाद देत नाही असं सांगितलं होतं. कधी? जानेवारी 1994ला. मला डिसेंबर 95ला नोकरी लागली. तर 4-2 महिन्याची सोबती माझी आई आहे, परंतु आईनं माझे जीव रोखून धरलेला होता. मागे इतिहासाची सुद्धा आपण दाखले बघितले, अगदी म्हणजे इतिहासात आपण बघितलं अनेक ठिकाणी. समजा छत्रपती शिवरायांच्या मातोश्री राजमाता जिजाई, त्यांनी सुद्धा छत्रपती शिवराय राजे झाल्याशिवाय मी देह ठेवणार नाही हा त्यांचा कदाचित संकल्प असावा. 4 जून 1674ला राज्याभिषेक झाले एक 10-12 दिवसातच जिजामातेनी देह ठेवला. अगदी अलीकडल्या काळात जर आपण किंवा त्याच काळामध्ये आपण बघितलं बाजीप्रभू देशपांडेंचं आपण उदाहरण, म्हणजे विशाळगडावरील तोफ्यांचा जे आवाज आहे तो आणखी अर्धा तास उशिरा आला असता तरी पण बाजीप्रभूंनी प्राण सोडला नसता, आणि तो अर्धा तास लवकर आला असता तरी देखील बाजीप्रभू देशपांडेंनी देह अर्धा तास लवकर ठेवला असता. तोफेचा आवाज कानाल्याशिवाय मी देह ठेवणार नाही अशा पद्धतीने जीव रोखून धरण्याची जी विशाल अशी परंपरा जी प्रत्येक व्यक्तीला लागू पडते, तीच कदाचित माझ्या आईला लागू पडली असावी. आणि मग माझा मुलगा नोकरी लागल्याशिवाय मी प्राण सोडणार नाही, त्यामुळे जीव रोखून धरलेला होता. म्हणजे अगदी मार्च एप्रिल 1994ला विषय संपायचा, परंतु तोपर्यंत त्यांनी जीव रोखून धरला होता. आणि मग मला नोकरी लागल्या मी पहिला आनंदाचा पेढा घेऊन माझ्या आईजवळ आलो आणि आईला पेढा दिला. आणि साधारणपणे शनिवारी मला नोकरी लागली, तिथून पुढे तिनं काहीच अन्नपाणी खाल्लं नाही. मंगळवारी तर तिनं देह ठेवला. म्हणजे मला नोकरी लागली आणि आईचं देहावसान झालं. त्यामुळे त्या काळामध्ये गावात माझ्याबद्दल एक खूप मोठी सहानुभूतीची एक लाट मेडिसिंगी परिसरामध्ये निर्माण झाली होती. सगळे लोक माझ्याकडे सहानुभूतीनं बघू लागले होते. अशा पद्धतीचा तो पहिला प्रसंग मी माझ्या आईला सांगितला. अर्थातच त्यानंतर लगेच मी आजींना पण सांगितला, जिनं माझं पालनपोषण केलं. अच्छा, तुम्ही D.Ed झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही सुरुवात जी आहे तुमच्या करिअरची कोणत्या शाळेतून केली तुम्ही? D.Ed झाल्यानंतर मी सांडसमाळा वाडेगाव या ठिकाणी मी नोकरीची सुरुवात केली. त्या काळामध्ये म्हणजे माझे जवळचे काही नातेवाईक स्वर्गीय रामदास भोसले गुरुजी असतील, रमेश शिंदे गुरुजी असतील, माझे गुरु प्रभाकर कसबे गुरुजी असतील, हे ज्येष्ठ माणसं सिद्धेश्वर झाडबुके गुरुजी असतील, त्या काळामध्ये अशी संघटनेतल्या पदावर होती. आणि मी कुठल्याही अशा राजकीय माध्यमातून न जाता या संघटनेच्या माध्यमातून माझा विषय त्यांच्यापर्यंत सांगितला की मला अशी जवळ, आणि मुळात माझी नोकरी लागली ना आईचं तसं झाल्यामुळं
सगळ्या लोकांना सहानुभूतीच माझ्याबद्दल होती. लोक मला येऊन विचारायचे, तुला जवळची कुठली शाळा पाहिजे, ही पाहिजे का, ती पाहिजे का, ती पाहिजे का. आणि अशातून अगदी घराच्या 3 किलोमीटर अंतरावर मला सांडसमळा म्हणून पहिली शाळा 1900 डिसेंबर 95 मला मिळाली. आणि त्यावेळेचा आणखी प्रसंग तर 3102 रुपये मला पहिला पगार होता. आणि आईच्या दवाखान्यासाठी मला खूप मोठं कर्ज झालेलं होतं. थोडंसं म्हणजे आम्हाला मोठा आधार त्याच्या अगोदर माझे सध्याचे सासरे मला भाचीच केलेले, थोरल्या बहिणीची थोरली मुलगी मला केलेली आहे. त्यावेळेची माझी दाजी भाऊजी कृष्णदेव निकम, पैलवान कृष्णदेव निकम लवंगी, तालुका मंगळवेढा, यांचं खूप मोठं सहकार्य आमच्या कुटुंबाला सुरुवातीपासून झालेलं आहे. भक्कम आधार त्यांनी दिलेला आहे. तरी देखील काही गोष्टी दाजींना सुद्धा न सांगता, आईच्या दवाखान्याला मी काही गोष्टी खर्च करताना इकडून तिकडून दाजींना न सांगता काही ठिकाणी मी रकमा उचललेल्या होत्या. काही खाजगी सावकारीच्या वेजानं उचलल्या होत्या, अशा तशा उचलल्या होत्या. पण जेव्हा मला नोकरी लागली त्यावेळेस मग त्या बाकीच्या काय जिथून जिथून मी खाजगी ठिकाणी पैसे उचलले होते त्यांनी सांगितले की तुला आता जन्माची भाकरी मिळाली, तुला आता नोकरी लागली, तर माझी ही रक्कम एवढ्या एवढ्या व्याजाने अशी तू द्यायला पाहिजे. आणि एक खूप मोठा असं एक 65,000 रुपये माझ्याकडे त्यावेळेस कर्ज माझ्या डोक्यावरती होतं. एक आखणाचं घर नाही किंवा 1 इंचभर सुद्धा कुठं जमीन नाही. आणि 3102 रुपये पहिला पगार आणि 65,000चं कर्ज. अशा परिस्थितीमध्ये माझी नोकरीची वाटचाल सुरू झाली. मला असं वाटायला लागलं की नोकरी अजून काही उशिरा लागली असती तरी बरं झालं असतं. म्हणजे ह्या सगळ्या लोकांचं मी सगळ्यांचं देऊन टाकलं, म्हणजे परत त्या पगारामध्ये ते शक्य नव्हतं. जो तो येणारा व्यक्ती फक्त माझ्या रकमेपुरता विचार करायचा. पण ह्या सगळ्यांची बेरीज जर केली तर मला ते देणं त्यावेळेस अशक्य झालं होतं. आर्थिक एका संकटात नोकरी लागून सुद्धा मी पडलो होतो. त्यावेळेस मला भोसले गुरुजींनी मदत केली. मला तालुका शिक्षक सोसायटीचं कर्ज मला मिळवून दिलं आणि एकदम 70,000चं कर्ज घेतलं. सगळ्यांची देणी चुकती केली आणि अवघा 1800 रुपये हप्ता मला बसला, जो माझ्या पगारामध्ये सहज भागत होता. अशा पद्धतीने माझी सुरुवात त्या ठिकाणी झाली. सांडस वाडेगाव केंद्रामध्ये ती शाळा आहे. आणि टोटल सेवा कालामध्ये 3-4 शाळा केला. फार मला काय म्हणजे बदलीची, म्हणजे मी धडपडी स्वभाव असल्यामुळं, चळवळीतला व्यक्ती असल्यामुळं, ह्या मगा सांगितलेल्या व्यक्तींमुळे मी पहिल्यांदाच अगदी 97 साली 2 वर्षातच मी लगेच चळवळीमध्ये पण गेलो, शिक्षकांच्या संघटनेमध्ये पण गेलो. आणि त्याच्यामुळे थोडंसं एक वजन या तालुक्यातील प्रशासनावर पण होतं. आणि त्याच्यामुळे माझी गैरसोयीची बदली कधीच कुठं झाली नाही. मी मागेल ती शाळा अगदी ऑनलाईनच्या जमान्यामध्ये सुद्धा शिक्षक मित्रांनी ऍडजस्टमेंट करून वगैरे सांगून करून मला हवी ती शाळा मला मिळत गेली. अगदी शेवट मी दिवशी वस्तीवर झालो. जास्त सेवा काळ माझा पाटील वस्ती आलेगाव या ठिकाणी गेला. जवळपास 12 वर्ष मी त्या ठिकाणी केलं. मेडिसिंगमध्ये 2 वर्ष केलं, शिवणे केंद्रामध्ये 5 वर्ष केले आणि दिवशी वस्तीला 5 वर्ष करून मी सेवानिवृत्ती घेतली. आता जगद्गुरू तुकोबाराय आपल्याला म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. त्या उक्तीप्रमाणे तुमची आजी, तुमच्या मातोश्री यांच्या तुमच्या विचारांवर असलेला पगडा आणि त्यांनी मिळवलेली जनमानसामधली प्रतिमा आणि त्यामुळं तो संवेदनशीलतेची जी एक लाट आहे ती तुमच्याबद्दल निर्माण झाली. मग हे नोकरी करत असताना परिवार आणि नोकरी त्याचबरोबर असलेली ही देणीपाणी यामध्ये अगदी नोकरी लागली नसती आणि लागलेली नोकरी लागली नसती तर काय पर्याय डोक्यात होता, काय करायचं ठरवलं होतं? नोकरी लागली नसती तर तशा अनेक पर्याय माझ्याकडे होते. तुम्हाला म्हणजे थोडंसं मला आवर्जून सांगावंच वाटेल. 2015 साली काही कारणामुळं मला म्हणजे आता मी अनेक उद्योग व्यवसाय केले आणि हे कारणामुळं काही ठिकाणी थोडासा आमचा दुसरा ग्रुप सूर्योदय सोडून आणखी एक आमचा ग्रुप होता मूळचा. त्या ग्रुपच्या काही सामुदायिक जबाबदारी म्हणून छोट्याशा कारणास्तव आमच्या ग्रुपवर काही थोडंसं कायदेशीर कारवाई झाली आणि त्यामध्ये माझा पण थोडासा मला पण कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागलं. तर जवळपास 3 महिने मला भूमिगत राहावं लागलं होतं. म्हणजे अगदी दिसलो आणि पकडलो गेलो तर 100% नोकरी जाणार अशा परिस्थिती 2015ला निर्माण झाली होती. परंतु अनेक गोष्टी म्हणजे माझ्यामधल्या ज्या कलागुण आहेत ह्या सगळ्या गुणाला मी हळूहळू उजळणी द्यायला सुरुवात केली होती. म्हणजे आपण वक्तृत्व म्हणजे कलेच्या जोरावरती मी भाषण व्याख्यानं देत करू शकतो, सूत्रसंचलन मी करून माझं उपजीविका चालवू शकतो. म्हणजे बातमी लेखनामध्ये मला एक विशेष आवड आहे. म्हणजे आतापर्यंत अनेक म्हणजे हजारो म्हटलं तर चालेल मी बातमी लेखन केलेलं आहे. कुठलाही संपादक माझ्या बातमीतले एक शब्द सुद्धा कधी ते वगळत नाहीत. म्हणजे अशी अचूक बातमी म्हणजे माझं जर्नलिझम झालेलं नाहीये तरी पण मी बातमी अगदी व्यवस्थितपणे मला लिहिण्याचे थोडं कौशल्य आहे पहिल्यापासून. तर अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी, वादन आहे अनेक गोष्टींच्या माध्यमातून. आणि दुसरी म्हणजे महत्वाची मला कष्टाची लहानपणापासूनची तयारी आहे. आज आता माझं वय 50 आहे, 2026 50 माझं वय आहे. परंतु आज सुद्धा मला सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत जरी कष्टाचं काम लावलं
तरी पण मला ते म्हणजे अवघड वाटत नाही. म्हणजे माझी शरीरयष्टी तुम्ही पाहता म्हणजे अगदी माझं जवळपास 30 वर्षे माझं 72 किलो वजन आहे. म्हणजे इतकं माझं कधी वजन वाढलं पण नाही, कधी कमी पण झालं नाही. काटेकोरपणे त्या गोष्टी पाळल्या. अशा पद्धतीने एक शारीरिक ठेवण ठेवल्यामुळं म्हणजे कुठल्याही पद्धतीनं आपण सहज म्हणजे जगण्याची किंवा कुटुंब चालवण्याची मला कधी चिंता वाटली नाही. आणि खूप चांगली चांगली लोक मला होत गेले, म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये येत गेले. सध्या म्हणजे माझं दैवत ज्याला म्हणतो मी, माझा ज्याला आयडॉल म्हणेन, माझे मार्गदर्शक, आमचे पार्टनर्स सन्मान्य अनिल भाऊ इंगोले साहेब, हे आज रोजी खूप मोठे एक प्रेरणादायी व्यक्ती, एक पार्टनर म्हणून माझ्या आयुष्यात 2010 पासून आहे. आणि हा किस्सा तर आपण विचारणारच आहोत. अनिल भाऊंची आणि तुमची पहिल्यांदा भेट कुठं झाली, आणि मग तुम्ही हे चौघं जे पार्टनर आहे हे ह्यांनी कसं ठरवलं, आणि काय डोक्यामध्ये त्यावेळी तुमच्या डाळ शिजत होती, आणि कसं तुम्ही हे सगळं साध्य करून दाखवलं समाजासमोर? काय पहिली भेट कुठं झाली, आणि कसा मग तुमचा कट शिजला, काय करायला पाहिजे पुढे जाऊन, काय वाटलं तुम्हाला? अनिल भाऊ आणि माझी पहिली भेट बेडशिंगीमध्ये विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीच्या निमित्तानं 2000 साली झाली. अच्छा. सन 2000 साली 26 वर्षापूर्वी आमच्या दोघांची ओळख झाली. त्यावेळेस आमचे दुसरे पार्टनर दिघे गुरुजी किंवा डॉक्टर लवटे साहेब यांचा माझा परिचय पण नव्हता. अच्छा. अनिल भाऊ आम्ही तसे परम मित्र 2000 सालीच आम्ही झालो. एका विशिष्ट विचारधारेकडं आम्ही विचारधारेचं काम आम्ही दोघेही करायचो, आणि त्यानिमित्तानं आम्ही दोघं जण त्यावेळेस एकत्र आलो. अच्छा. आणि तिथून पुढे आम्ही अनेक वर्ष म्हणजे खूप दिवस आम्ही एकत्र काढले. 2005-06च्या दरम्यान अनिल भाऊ संस्थापक असलेली शारदादेवी साळुंके पाटील महिला पतसंस्था मेडशिंगे, त्या पतसंस्थेमध्ये अनिल भाऊंच्या सोबत मीही डायरेक्टर होतो. आणि आम्ही दोघा तिघांनी मिळून म्हणजे त्यामध्ये जास्तीत जास्त रस घेऊन ती संस्था वाढवण्याचा आम्ही प्रयत्न केला. अनेक गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये आमचा अगदी सहभाग असायचा. अच्छा. माझ्या आनंदाचा क्षण 2008 साली आयुष्यामध्ये एक आला, तो म्हणजे मला पुत्ररत्न जन्माला आला, आणि त्याचं एक मोठं बारसं त्या काळात मेडशिंगीतलं पहिलंच मोठं बारसं मी घातलं होतं 2008 साली. म्हणजे बारसं एवढं मोठं असू शकतं हे लोकांना माहीत पण नव्हतं, म्हणजे किंवा लोकांच्या कल्पनेच्या पलीकडलं होतं. असं लग्नापेक्षा मोठा कार्यक्रम मी बारशाचा घेतलेला होता. अगदी बरेचसे राजकीय नेते मंडळी, दिग्गज नेते मंडळी त्या ठिकाणी आले होते. आमचे नेते तत्काल त्यावेळेचे सन्माननीय दीपक आबा साळुंके पाटील सुद्धा, अशा अनेक नेते मंडळी त्या ठिकाणी आले होते. तर हा कार्यक्रम सुद्धा पार पाडायला अनिल भाऊंनी मोलाची महत्वाची भूमिका घेतलेली होती. अच्छा. तर त्यांच्यामध्ये जे गट्स आहेत, एक धडाडे, ही मला अगदी मनापासून आवडायची, मला भावली जायची. आणि याच्यातूनच 2010 साली अनिल भाऊंना आम्ही दोघंजण खूप असं तासनतास एकत्र बसल्यानंतर एका नवीन काहीतरी उद्योग आणि व्यवसाय केला पाहिजे. मी तर शिक्षक होतो, परंतु अनिल भाऊचे असे अनेक प्रकारचे छोटे छोटे ते काही व्यवसाय त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये पण मला वाटतं सांगितलेलं आहे. तर त्यांच्या अनेक गोष्टी होत्या, परंतु मेडशिंगीमध्ये त्यांना एक थोडा राजकारणाची जास्त आवड होती, समाजकारणाची आवड होती आम्हा दोघांनाही. आणि मग मेडशिंगीतच आपल्याला काहीतरी करायला पाहिजे या उद्देशानं 2010 साली आम्ही सूर्योदय गोल्ड फायनान्स नावाचं एक छोटंसं युनिट 2010ला केलं. सन्मान्य अनिल भाऊंच्याच नेतृत्वाखाली त्यांनीच बघणार, त्यांनीच सर्व अशा हिशोबाने आम्ही ते युनिट 2010ला उभं केलं. आणि मग थोडंसं आम्ही दोघांनीच विचार केला की आपल्याला यामध्ये आपण दोघंच म्हटल्यानंतर थोडंसं आणखी आपल्याला थोडं मदत होण्याच्या दृष्टीनं अजून आपण एखादा मित्र घेऊया का. त्यांचा एक बालपणापासूनचा मित्र होता, डॉक्टर बंडूपंत लवटे. मला अनिल भाऊ बोलले की मला एक बंडू लवटे डॉक्टरला यामध्ये घ्यावाच वाटतंय. मी पण त्यांना म्हणालो की माझे पण एक म्हणजे तसे माझे 2 मित्र आहेत, पण त्यातले सन्मानित किरण कुंभार गुरुजी आणि सुभाष दिघे गुरुजी हे त्या काळात 2 माझे व्यावसायिक मित्र सोबत होते. कुंभार गुरुजी सांगोल्यामध्ये राहत असल्यामुळं आणि त्यांची पुण्याकडे वाटचाल सुरू झाली असल्यामुळं त्यांनी यामध्ये नकार दिला. आणि मग सन्मान्य सुभाष दिघे साहेबांनी होकार दिला. आणि दिघे गुरुजी, डॉक्टर लवटे साहेब, अनिल भाऊ आणि आम्ही चौघांनी मिळून अनिल भाऊंच्याच नेतृत्वाखाली हे सूर्योदय नावाचं छोटंसं रोपटं 2010ला आम्ही सुरू केलं. अच्छा. आणि तिथून पुढे मग आतापर्यंतची झालेली प्रगती हा एक मोठा जीवनामधला माझा टप्पा आहे. जी मगाशीच म्हणालो की माझ्या आयुष्यामध्ये एक आतापर्यंत जी प्रेरणादायी माणसं आहे ती तशी मला 3 लाभली. सध्याचे जे माझे प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे अनिल भाऊ आहेत, म्हणजे त्यांची तुलना कुठेही होऊ शकत नाही. अशा पद्धतीचे एक मोठं कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व ते आहे. त्याच्याही पूर्वी सन्मान्य किरण कुंभार गुरुजी आणि त्याही पूर्वी सन्मान्य गुलाबराव पाटील गुरुजी, ही 2 व्यक्तिमत्व मला एक मास लीडर टाईप मला माझ्या आयुष्यामध्ये आलेली होती. गुलाबराव पाटील गुरुजींच्या माध्यमातून मी ग्रंथालय चळवळ वगैरे विविध चळवळीचा मला स्पर्श त्यांच्यामुळे झाला. आणि आर्थिक उलाढालीच्या बाबतीत
आपल्याला कसं कर्तृत्व गाजवता येऊ शकतं याचा सगळा स्पर्श मला किरण कुंभार गुरुजींच्या माध्यमातून झाला. हे दोन्ही अनुभव मला पाठीशी असल्यामुळं 2010ला जेव्हा आम्ही सूर्योदय ग्रुप सुरू केला अनिल भाऊंच्या नेतृत्वाखाली, तेव्हा आम्हाला गती घ्यायला खूप मोठी मदत झाली. अच्छा, आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना विवाहाच्या बंधनामध्ये तुम्ही कधी अडकला? ते साल कधीच आहे आणि त्यासाठी काय संघर्ष करावा लागला का मग ते आपसुकच झालं? काय झालं ते नेमकं? हा, माझं लग्न 21 नोव्हेंबर 2002 साली झालं. मी नोकरी लागल्यानंतर म्हणजे माझा जो काळ होता, आता खूप ठिकाणी आपण बघतो की म्हणजे लग्नाच्या बाबतीत थोडंसं माणसाला, आता तर मुलींची खूपच टंचाई आहे, त्या काळात ही थोडीशी होती, पण माझ्या बाबतीत थोडंसं असं होतं की मी नोकरी लागली होती आणि माझ्याकडे बरेचसे कलागुण होतं. म्हणजे वक्तृत्व असेल, गायन असेल, वादन असेल, हे अनेक कलागुणांमुळे थोडंसं मी 1992 सालापासून मी प्रसिद्धीच्या झोतामध्ये आहे. म्हणजे जिथं कुठं असेल त्या ठिकाणी थोडंसं प्रसिद्धीच्या झोतात आहे आणि थोडंसं व्यक्तिमत्व म्हणा किंवा काही इतकी छान अशी नोकरी म्हणा, यामुळे थोडंसं अनेक ठिकाणची स्थळं मला त्या काळामध्ये चालून यायची. त्या काळामध्ये म्हणजे शिक्षक मुलगा असेल तर शिक्षिकाच मुलगी, अशी पण स्थळं खूप त्यावेळेस यायची. परंतु आमच्या कुटुंबात एक असा निर्णय झालेला होता. निर्णय म्हणण्यापेक्षा असं ठरलेलं होतं की बाबा एक भाची म्हणजे मला करायची. माझे जे सासरे म्हणजे थोरली बहीण आहे लवंगीला, मला 2 बहिणी, दोन्ही बहिणी लवंगीत गावातच आहेत, धाकटी बहीण आणि एक थोरली बहीण. तर थोरल्या बहिणीला 4 मुली आणि 1 मुलगा आणि धाकट्या बहिणीला फक्त 1च मुलगा, अशी ती 6 अपत्य आहेत. तर माझ्या पत्नीसहित म्हणजे थोरली बहिणीची थोरली मुलगी मला केलेली आहे. तर ती 6च्या 6 मुलं भाचं, थोरल्या बहिणीच्या 4 मुलींनी 1 मुलगा आणि धाकट्या बहिणीचा 1, हे 6च्या 6 शिकायला मेडिसिन घेतच होते, अगदी पहिलीपासून अपवाद वगळता. म्हणजे लवंगीला थोडंसं हायस्कूल वगैरे जरा उशिरा झालं किंवा शिक्षणाची थोडीशी मुलांची हेळसांड देऊ, तिथं कन्नड आणि मराठी दोन्ही पण बोललं जातं आणि म्हणून थोडं शुद्ध मराठीमधून शिक्षण करणं आणि मेडिसिनचा शिक्षणाबाबतीत एक लौकिक पूर्वीपासून आहे आणि आजही तो मोठा आहे आणि म्हणून ही सगळी शिकायला मेडिसिनतच होती. माझी मिसेस पण शिकायला मेडिसिनतच होती अगदी हायस्कूलला असतापासून. आणि मग मी अनेक ठिकाणी लोक आले की त्यांना सांगायचो नाही आमचं लग्न ठरलंय, आमचं लग्न ठरलंय. तरी पण खूप स्थळं त्या काळामध्ये यायची आणि लोक पटवून द्यायची की भाची करणं कसं चुकीचं आहे, भाची नाही करायला पाहिजे, असं लोक सांगायची. पण आमचं बाबा एक ठरलेलं होतं. अगदी 1996ला मी प्रॉव्हिडंट फंडाचं पुस्तक काढलं. माझं लग्न तर 2002ला झालं. तेव्हा सुद्धा वारसदार म्हणून त्या ठिकाणी जी लिहायला पाहिजे ती मी सौज्योती असंच लिहिलं त्यावेळी सुद्धा. म्हणजे इतकं माझं अगदी ठाम असं ठरलेलं होतं. फक्त एकच त्यामध्ये अडचण वाटायची की थोडं आमच्या मिसेसचं वय लहान होतं, म्हणजे आमच्या दोघांच्या वयामध्ये जर अंतर जास्त होतं तरी पण ती एक बाब सोडली मग त्याच्यामुळे भविष्यात काय अडचण येईल का आम्हाला वाटायचं. पण आज कुठलीही अडचण नाही, अगदी म्हणजे माझ्या बरोबरीनं प्रत्येक ठिकाणी पत्नी सौज्योती मला मदत करते. तर असं 2002ला आमचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर आणखी एक फायदा झाला की 6 पैकी राहिली 5 भावंड, ही सगळी 5च्या 5 मुलं शिकायला इथं असायचे. किंवा त्यानंतर मला 2 मुलं, 1 मुलगा आणि 1 मुलगी झाली. त्यावेळेस काही भाषांची लग्न वगैरे झाली होती. तर माझ्या मिसेसला आमच्या गल्लीतल्या किंवा परिसरातल्या बऱ्याचशा बायका कुंती माता असं म्हणतात, कारण 5 पांडवांची आई कुंती जशी असायची तसं हे 5 भावंड कायमच या ठिकाणी म्हणजे मुलाबाळासारखी आमच्या कुटुंबामध्ये सांभाळली. त्यामध्ये अत्यंत मनापासूनचा वाटा माझ्या पत्नीचा पण आहे. अच्छा, नक्कीच. आता ही जी घोडदौड आहे, यशस्वी घोडदौड, याची मोठ्या प्रमाणात कधी सुरुवात झाली आणि ती तुम्ही कशी केली? म्हणजे सूर्योदय उद्योग समूहाकडे तुम्ही मोठ्या ताकदीनं आणि मोठ्या विश्वासानं कधी बघायला सुरुवात केली आणि त्याची घोडदौड कधी सुरुवात झाली? हां, आता नोकरी मला डिसेंबर 95ला लागल्यानंतर आता मला नोकरी लागली, माझं तसं भागलं असं वाटू शकतं. पण माझा एक बालपणीचा मित्र होता मिलिंद वेद पाठक. तो म्हणाला, अरे आपण 10वीला एकत्र होतो, तुला नोकरी लागली एवढी छान, मला नोकरी नाही, काहीतरी करूया की आपण. मग त्याच्यासाठी मी लगेच त्यानं बोलल्या मला एक भावना, मी संवेदनशील माणूस आहे, लगेच माझ्या भावना थोड्याशा मी भावना विवश झालो आणि लगेच त्याच्यासाठी मी सायकल दुकान काढलं. दोस्ती सायकल मार्ट 1997ला मी माझा मित्र मिलिंद यासाठी मी काढलं होतं. त्यानं काही वर्ष छानपैकीच चालवलं. त्यानंतर माझे दुसरे एक ज्येष्ठ मित्र म्हणा किंवा माझे मार्गदर्शक बसवेश्वरांना झाडबुके, त्यांनी पण छोटे छोटे व्यवसाय करायचे. त्यांनाही काही त्यांच्याही व्यवसायामध्ये मला मदत कशी करता येईल असा माझा कायम प्रयत्न असायचा. आणि ह्याच्यातून काही ना काय सतत मी लवंगीला रेशन दुकान 1999ला चालवायला घेतलेलं होतं. म्हणजे नोकरी असून सुद्धा उरलेला जो वेळ आहे तो काहीतरी सत्कारने लावला पाहिजे. आणि म्हणून त्या म्हणजे नोकरी माझी अतिशय छान, एकतर घराजवळ नोकरी आणि खूप छान नोकरी, म्हणजे अगदी करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे, अशी छान आणि सुंदर नोकरी होती. जीव ओतून मी मन लावून या ठिकाणी नोकरी करायचो. मात्र उरलेला 1 मिनिट सुद्धा मी वाया घालवत नव्हतो.
आणि त्या वेळामध्ये बरंचसं काय मला उद्योग आणि व्यवसाय करायची एक धडपड तेव्हापासूनच माझ्या मनामध्ये तयार झालेली होती. पुन्हा काय नेटवर्क मार्केटिंग केलं. परत सन्माननीय किरण कुंभार गुरुजी यांच्या माध्यमातून मी काही प्लॉटिंगच्या क्षेत्रामध्ये पण काम केलं. आम्ही एक कन्स्ट्रक्शन उभा केलं होतं अयोध्यानगरी नावाचं. ते पण 2010 ते 12 या कालखंडामध्ये केलेलं होतं. अशा अनेक छोट्या मोठ्या वाचनालय गुलाबराव पाटील गुरुजींच्या माध्यमातून वाचनालयाची चळवळ गावागावामध्ये पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. त्याचा एक भाग मी मेडशिंगी, त्याचबरोबर हातीद मुळगाव म्हणून आणि लवंगी सासूरवाडी म्हणून अशा 3 गावामध्ये आपण एक छान वाचनालय आजही चांगलं मेडशिंगीतलं ब दर्जाचं चांगलं वाचनालय आजही या ठिकाणी आहे. स्वर्गीय शशिकांत इंगोले पाटील गुरुजींची मला त्या कामी मदत झाली. तर अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना 2010ला म्हणजे मुळात हा काहीतरी करायचं, सतत काहीतरी धडपडत राहायचं, दीर्घोद्योगी वृत्ती कायम जोपासल्यामुळं ह्या अनेक गोष्टी मला करता आल्या. म्हणजे आजही मला अगदी म्हणजे पूर्वी तर मला असं व्हायचं की दुपारी जर मी एखादा चित्रपट बघायला गेलो दुपारी 12 ते 3, 3 ते 6 खूप मला निराश व्हायचं. किती छान चित्रपट असला पण परत मला निराशा वाटायची. का वाटायची तर 3 तास माझे वाया गेले, माझ्या बरोबरचं जग आता 10 पावलं पुढे गेलं असेल आणि मी मागं राहील असं वाटायचं. दुपारी मला कधी झोप लागत नाही पडलं तरी. कारण का की मग बाकी सगळे लोक म्हणजे थोडं असं वाटतं की बाबा आपण समाजाच्या काहीतरी मागं राहतो की काय. म्हणजे सतत धडपड, म्हणजे झोपायचं ते रात्रीच, दिवसा झोपायचं नाही किंवा दिवसा असा वेळच वाया घालवायचा नाही. म्हणजे असं मी कुठे एखाद्या हॉटेलला गेलोय आणि तासन तास गप्पा मारत बसलोय असं नाही. गप्पा मारेन दर्जेदार व्यक्ती असेल आणि अगदी कर्तृत्व संपन्न व्यक्ती असेल तर तिने तासन तास घालवतो. पण असं वाह्यात वेळ कधी मी असं उगीच पाराच्या कट्ट्यावर बसलो निवांत थांबलोय असं शक्यतो मी देखील करत नाही. मग अशी जी काय सतत धडपड करण्याची जी प्रवृत्ती होती या प्रवृत्तीतूनच या सूर्योदयाचा पण जन्म. मला अशीच एक चांगली प्रेरणादायी व्यक्ती अनिल भाऊ जेव्हा जीवनात आले तेव्हा या सूर्योदयाची वाटचाल भविष्यात पुढं सुरू झाली. तसं 2010ला सूर्योदय छोट्या स्वरूपामध्ये होतं. सूर्योदयाची स्थापना झाली, परंतु त्यातला एक मूळ गाभा आमचा असा होता की थोडं जास्तीत जास्त कार्यक्रम गावामध्ये घेणं. त्यातून अर्थार्जन किंवा असं काही जास्त डोक्यात विषय नव्हता. त्यातून 2 रुपये मिळाले तर गावात कार्यक्रम. मेडशिंगी फेस्टिवल एक मोठा कार्यक्रम, जिल्ह्यामध्ये अत्यंत देखणा असा कार्यक्रम मेडशिंगीमध्ये व्हायचा. म्हणजे त्या कार्यक्रमाच्या व्यापकते किंवा स्वरूपाबद्दल जर आपल्याला सांगायचं झालं तर एकदा त्या फेस्टिवलच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय उपमुख्यमंत्री विजयसिंहजी मोहिते पाटील कार्यक्रमाला एकदा त्यांना आम्ही म्हणजे बोलावलेलं होतं, आमंत्रित केलेलं होतं आणि अगदी 5-10 मिनिटातच जायचं अशा भावनेनं विजयदादा मेडशिंगमध्ये आले होते. म्हणजे अगदी येताना त्यांनी बोलून पण दाखवलं होतं, मला फक्त 5 ते 10 मिनिटात तिथून सोडा. म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातील मेडशिंगी गावाने तिथे असं समजा फेस्टिवल असला तर किती, जेव्हा दादा आले तिथं स्टेजवरती, जेव्हा त्यांचा तो माहोल त्यांनी पाहिला, म्हणजे प्रचंड मोठा असा कार्यक्रम, 22,000 म्हणजे 20-22,000 लोक कार्यक्रमाला, म्हणजे सगळीकडे वाहनं वगैरे असं आणि अशा दर्जेदार कार्यक्रम असायचा. आणि हे जेव्हा त्यांनी पाहिलं त्यांना 2.5 तास दादा तिथं थांबले कार्यक्रमाला. मनमुराद त्याने आनंद लुटला. म्हणजे त्यांना कल्पनाही नव्हती. त्यांनी 4 वेळा भाषणामध्ये बोलून दाखवलं की एखादा मिनिस्टर सुद्धा आयोजित करणार नाही इतका सुंदर कार्यक्रम तुम्ही इथं आयोजित करता. सन्मान्य अनिल भाऊ इंगोले, डॉक्टर बंडोपंत लवटे, सन्मान्य दिघे गुरुजी, अन्य काय आमचे सूर्योदय फेस्टिवलचे पार्टनर, सूर्योदय सांस्कृतिक परिवारासाठी आम्ही एक स्वतंत्र संचालक मंडळ बनवलेलं होतं. जवळपास पुढं ते 30-35 जणांचं मंडळ झालेलं होतं. अशा ह्या लोकवर्गणीतून म्हणजे ह्या संचालकातल्याच वर्गणीतून आम्ही तो फेस्टिवल करत होतो. आणि महाराष्ट्रातील किंबहुना देशातील अनेक नामवंत सेलिब्रिटी त्या निमित्तानं मेडशिंग फेस्टिवलच्या मंचावरती आपण उपस्थित. सन्माननीय मकरंदजी अनासपुरे असतील, हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर असतील, दीपक देशपांडे असतील, म्हणजे अनेक अजित कुमार कोष्टे असतील किंवा अनाथांच्या आई सिंधुताई सपकाळ असतील, असे कितीतरी एकापेक्षा एक दिग्गज मंडळी त्या ठिकाणी आणले होते. राज्यस्तरीय रेकॉर्ड स्पर्धा असायची. म्हणजे खूप असं ते म्हणजे याच्यातून आमच्या सूर्योदयाची खरं म्हणजे उद्दिष्ट हेतू तो असायचा, चळवळ म्हणजे हा होता. अर्थार्जन हे भविष्यात पुढं मग सन्मान्य अनिल भाऊने एक जीव ओतून त्यामध्ये त्यांनी झोकून स्वतःला दिलं. आणि सुरुवातीला मी आणि दिघे गुरुजी शिक्षक, डॉक्टर बंडोपंत लवटे साहेब त्यांचे व्यवसाय होते स्वतःचे, काही क्रेन होता, त्यांचं काही ऊसाच्या टोळ्या भरत होते, त्यांची स्वतःची दूध डेअरी होती. त्यामुळे आम्ही तिघजण आमच्या स्वतःच्या व्यवसायामध्येच म्हणजे मशगूल होतो आणि आमचं एक कॉमन रोपटं म्हणून हे सूर्योदय होतं. आणि अनिल भाऊ मात्र पूर्ण वेळ त्या ठिकाणी या सूर्योदयासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं. आणि 2014, 15, 16 जसं एक वर्ष पुढं जाईल तसं हळूहळू हे रोपटं असं हळूहळू मोठं व्हायला लागलं. 17ला आम्ही सांगोल्यामध्ये 2017ला सांगोल्यामध्ये आलो. तेव्हा व्यापक स्वरूपात आम्हाला पहिल्यांदा वाटायचं की मेडशिंगीतून आपण सांगोल्याला आलोय, आपल्या लोक इथले स्वीकारतील काय. पण तो क्रांतिकारी निर्णय होता सांगोल्यामध्ये येण्याचा, पाऊल ठेवण्याचा. अतिशय चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स आपल्या त्या युनिटला मिळाला.
त्यातूनच 2018 साली सूर्योदय अर्बन, ज्याचं कार्यक्षेत्र सांगोला तालुका आहे, ही संस्था अनिल भाऊंच्या संस्थापक अनिल भाऊ आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण झाली. आणि 2019ला सूर्योदय महिला अर्बन, जिचं कार्यक्षेत्र सोलापूर जिल्हा आहे, ती निर्माण झाली. आणि मग अनेक छोटे 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 पुढे व्यवसाय करत करत 2023ला या सूर्योदय उद्योग समूहामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी इथे नांदते लक्ष्मी देते विश्वासाची हमी हे ब्रीदवाक्य घेऊन लक्ष्मीच्या पावलांनी LKP तथा लक्ष्मी कृपा प्रसन्न मल्टीस्टेट दाखल झाली. मला एक ऐतिहासिक दाखला द्यावासा वाटतो की जेव्हा रायरीचा विजय संपादन केला छत्रपती शिवरायांनी, त्या रायरीच्या विजयामुळे म्हणजे रायरीसारखा एक मोठा किल्ला त्यांच्या आपल्या स्वराज्यामध्ये आला आणि स्वराज्य पूर्वीपेक्षा जसं दुप्पट झालं तसंच काहीसं या LKPमुळे झालं. की LKPचा प्रवेश या सूर्योदय उद्योग समूहात झाल्यानंतर आमचा जो काही सूर्योदय उद्योग समूह 2022 सालापर्यंत होता, अगदी त्याचे दुप्पट तिप्पट झाला म्हणायला हरकत नाही. तर अशा पद्धतीची सूर्योदयची सगळी वाटचाल आहे. सूर्योदयाची स्थापना झाल्यापासून साधारणपणे 10 ते 15 वर्ष झालं तुम्ही सगळेजण एकत्रित आहेत. कधी खटके उडालेत, कधी वादविवाद झाले, कधी काय झालं, असं काय? नाही, कधी नाही. म्हणजे अगदी यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारदर्शकता. म्हणजे प्रत्येक व्यवहारामध्ये आमची एक पारदर्शक असते. कुठलाही नवीन व्यवसाय करायचा झाला तर त्याचा एक फॉर्म्युला आधीच ठरला जातो. म्हणजे बाबा चौघांनी मिळून करायचं, मग परत तोटा झाला तर अमुक अमुक, फायदा झाला तर तमुक असं नाही. तोटा झाला तर काय, फायदा झाला तरी पण काय, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अगदी पूर्णपणे पारदर्शकता किंवा त्याचं एक धोरण अगोदर पहिल्यांदा ठरलं जातं. म्हणजे असं आपलं ते म्हणजे त्याचं हे गणित आहे. आणि आणखी एक मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटेल की विना सहकार नाही उद्धार, हे आपण महाराष्ट्रामध्ये कैक वेळा ऐकलेलं आहे. सहकाराशिवाय उद्धार नाही, सहकाराशिवाय उद्धार नाही, ही गोष्ट खरी आहे. पण त्याच्या आधीच एक वाक्य आपण सोयीस्करित्या म्हणजे विसरतो किंवा ऐकायला फारसं मिळत नाही. ते म्हणजे विना संस्कार नाही सहकार. म्हणजे सहकाराशिवाय उद्धार नाही ही गोष्ट 100% सत्य आहे. परंतु संस्काराशिवाय सहकार टिकत नाही. तेव्हा काही संस्काराची कडक पथ्य आम्ही चौघही पाळतो. म्हणजे मी जेव्हा विचार करतो त्या तिघांचा विचार जेव्हा मी करतो तेव्हा मला कधीच अडचण येत नाही. असाच आमचा प्रत्येक पार्टनर करतो. प्रत्येक जण अन्य तिघांचा विचार करतो. आणि जशी आपली लोकशाही 4 स्तंभावर आधारित आहे, तशाच पद्धतीने 4 स्तंभावरती आपला हा सूर्योदय उद्योग समूह सुद्धा अवलंबून आहे. आणि त्यामुळे कधीही खटके म्हणजे आपल्या सूर्योदयबद्दल एक गोष्ट जिथं जिथं सूर्योदयबद्दल लोकांना माहीत आहे, तिथं एक गोष्ट प्रकर्षण आहे, या सूर्योदय उद्योग समूहामध्ये आतापर्यंत अनेक गोष्टी आहेत. मी तुम्हाला मागे सांगितलं, सांस्कृतिक कार्यक्रम आहे, अगदी सामाजिक चळवळ एका दिशेने उत्तुंग आहे, आर्थिक आणि औद्योगिक चळवळ एका दिशेने आहे, त्यामध्ये शूटिंग शर्टिंग आहे, लिनन हाऊस आहे, ब्रँडलुक मेन्सवेअर आहे, सूर्योदय मॉल आहे. तब्बल पश्चिम महाराष्ट्रामधील 42,000 स्क्वेअर फुटाचं एक मोठं खरेदी दालन सांगोला शहरामध्ये आहे. त्यामध्ये सूर्योदय फर्निचर मॉल आहे, सूर्योदय बाजार आहे, सूर्योदय वस्त्र निकेतन आहे, सूर्योदय बँक्वेट हॉल आहे, अनेक गोष्टी आहेत. सूर्योदय दूध विभाग डॉक्टर बंडोपंतजी लवटे साहेबांच्या कुशल नेतृत्वाखाली आज जवळपास 7 ते 8 चिलिंग प्लॅन्टच्या माध्यमातून आपला जवळपास 1.5 लाखाहून अधिक दैनंदिन संकलन असलेला हा सूर्योदय दूध विभाग आहे. ह्या अनेक उद्योगांची वाटचाल एका बाजूला असताना समाजामध्ये एक अशी चर्चा आहे की सूर्योदय उद्योग समूहातील या 4 तरुणांनी उभं काय काय केलं यापेक्षा वेगवेगळ्या कुटुंबातील 4 तरुण गेले 15-16 वर्ष झालं लाखोंची उलाढाल असताना सुद्धा न भांडता एकत्र कसे आहेत याची चर्चा समाजामध्ये जास्त आहे. याला महत्वाचं कारण म्हणजे पारदर्शकता आहे. आणि हे सगळं करत असताना चळवळी किंवा व्यसनमुक्ती किंवा इतर काही गोष्टींचं व्याख्यानं, या सगळ्या गोष्टींची आवड किंवा हे सगळं कधी केलं मग तुम्ही? आता वैयक्तिक मला या सगळ्या गोष्टींची अगदी D.Edला असतापासूनची मला म्हणजे आवड आहे. D.Edला असताना एक छोटंसं त्यावेळेस एक तत्कालीन दिग्गज अभिनेत्रीचं निधन झालं होतं त्यावेळेस 1993ला. आणि तिच्यावरती मी एक कविता लिहिली होती छोटी, ती मी D.Ed कॉलेजला सादर केली. ती काय कोणास ठाऊक म्हणजे इतकी लोकांना आवडली की ते मला डोक्यावर घेतलं त्यांनी आणि एक 4-5 कडवे येतं. आणि त्याच्यामुळे परत काय झालं की मला एक थोडासा आत्मविश्वास आला. अरे बाबा, काय आठवतं एखादं कडवं वगैरे त्यातलं? आता तसं म्हणायचं म्हणजे अवघड आहे, तरी पण थोडं एकच कडवं सांगतो तुम्हाला. एखादं कडवं एकच. स्वर्गीय दिव्या भारती, त्यांचं निधन 1993ला झालं. आणि म्हणजे मी दिव्या भारतीचा एक चाहता होतो. ती एक नटी आणि मी एक तिचा चाहता या दृष्टिकोनातून लिहिलेली ती एक कविता आहे. आता म्हणजे माझं वय 17 होतं तेव्हा. आणि त्यावेळेस ते बोल राधा बोल हे गाणं खूप म्हणजे माझ्या सगळ्या कविता कुठल्या तरी चित्रपटांच्या चालीवरती आहेत. म्हणजे अशा माझ्या कविता अशा जनरली कविता नाहीत, अशा चित्रपट. त्यातलं एकच कडू सांगतो आपल्याला.
बोलर सांग दिव्या सांग 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 सांग. या ठिकाणी माझं नाव जगन्नाथ आहे, मला जगन म्हणतात. सांग दिव्या सांग 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 दिव्या सांग असं का तू केली आपल्या जगनला आपल्या जगनला आपल्या जगनला सोडून गेली. सांग दिव्या सांग असं का तू केली. जळी स्थळी अन काष्ठी पाशाणी दिसते मला दिव्या तुझी निशाणी. स्वर्गाचा रस्ता मी दवडू कशानी निघून गेल्यावरती तू दिव्या राणी माझ्या ग जीवनाची होळी झाली. सांग दिव्या सांग असं का तू केली. अरे वा, अरे वा, खूप छान. असे भरपूर कडवे आहेत. ते कॉलेज जीवनामध्ये खूप प्रचंड लोकप्रिय झाली. अच्छा. आणि तिथून पण मला कविता कथा आतापर्यंत मी एक 150 ते 140 पर्यंत कथा पण लिहिलेल्या आहेत वेगवेगळ्या व्यक्तींच्या जीवनावरच्या. अच्छा. काय प्रसंगावर आणि जीवन लघुकथा सगळ्यात माझ्या. अशा पद्धतीने लघुकथेपैकी एखादी तुम्हाला भावलेली किंवा जास्त अशी प्रसिद्ध असणारी एखादी लघुकथा. हां, आता काय म्हणजे व्यक्तींच्या जीवनावरचे तर खूपच आहेत लोकप्रिय. मी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या जीवनावर मी अनेक लिहिलेले आहेत. तरी पण 1993लाच मी एकदा पहिल्या 2-3 टप्प्यात लिहिलेली कविता. 30 सप्टेंबर 1993ला भूकंप झालेला होता किल्लारीला. सगळीकडे असा हाहाकार उडालेला होता. आणि त्या भूकंपाच्या वेळेस म्हणजे मी डीएडला होतो आणि पहाटेचा भूकंप होतो. पहाटेच्या वेळेस भूकंप झालेला होता. तर त्या भूकंपाच्या वेळेस कशी कशी परिस्थिती झाली होती. मेडिसिंगीत मी शेंडेंच्या वाड्यात राहिला होतो आणि त्या सगळ्या प्रसंगावर मी पहाटेचा भूकंप नावाची एक कथा त्या काळात लिहिली होती. ती कथा खूप दिवस पुढे भविष्यात लोक त्यावेळेस प्रसिद्ध पण झालेले तत्कालीन दैनिकांमधून वगैरे साप्ताहिकांमधून. आणि ती कथा पुढे विशेष गाजली. म्हणजे भूकंपाच्या कटू आठवणी आणि त्यावेळेचे झालेले धांदलीचे सगळे प्रसंग. त्यामुळे ती कथा एक लोकप्रिय झाली. अशा अनेक जैसा कर्म करेगा अशा अनेक कथा आपण त्या काळात. शरद पवारांवर तुमचं निस्सीम प्रेम आहे. महात्मा गांधी यांच्याविषयी वाचन प्रचंड आहे. त्यांचा काय डोळ्यासमोर आदर्श आहे, काय सांगाल त्यांच्या बाबतीत? नंतर शरदचंद्रजी पवार साहेब जे आहेत ते माझे तसे अगदी म्हणजे एक मनातील हिरो म्हटलं तर चालेल. एवढं नितांत प्रेम माझं त्यांच्यावर आहे. त्यांची विचारधारा त्यांचा पक्ष हा भाग बाजूला, पक्षाच्या पलीकडं हजारो गोष्टी त्यांच्याकडे आहेत. माझा एक जीवनातला अतिशय दुःखद प्रसंग तुम्हाला सांगतो. 2008 साली म्हणजे मला थोडासा भगंदरचा त्रास झालेला होता. तो 1-2 वर्षांना परत क्लिअर झाला. पण त्यावेळेस मी पंढरपूरला ऑपरेशन केलं आणि 2-3 महिने झाले तरी काय ते दुरुस्त व्हायलाच तयार नाही. परत आणखी तसंच तो उलसरपणा जाणवायचा. आणि मग त्या डॉक्टरांकडे परत गेल्यानंतर एकदा डॉक्टर थोडं वैतागले. डॉक्टर थोडेसे कडक आणि हार्डच बोलायचे आणि त्यांनी सांगितलं की हे बघ तुला आता एक दुर्धर आजार झाल्यासारखा मला वाटतोय, तर मी त्याचं ते टेस्टला पाठवतोय. लगेच काय हे करू नको, अजून काय लगे म्हणजे काय झालेलं नाही. पुढं डायरेक्टच तोंडावरच बोलली ती. म्हणजे ते दुर्धर आजार म्हणजे कॅन्सर अशा पद्धतीचं त्यांना ते बोलायचं होतं. म्हणजे माझा तिथला तुकडा त्यांनी चेकिंगला पाठवला. थोड्या दिवसांना आल्यानंतर परत त्यांनी सांगितलं मला. पण तो जो काय 1-1.5 महिन्याचा कालावधी गेला त्यावेळेस मला 1000 वेळा शरदचंद्रजी पवार साहेब आठवले. 2003-4 साली त्यांना सुद्धा असाच एक दुर्धर आजार जो आजही ते सक्षमपणे मैदानामध्ये म्हणजे एखादा मला तर असं म्हणायचं आहे की एखादा दुर्धर आजार झालेला माणूस अंतरुणावर खेळून राहिला असेल तर त्यानं परमेश्वराऐवजी अगोदर शरद पवारांची आठवण काढावी. नक्की त्याला एक प्रेरणा आणि बळ मिळेल. अगदी 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 म्हणजे अशा पद्धतीचे एक मोठे व्यक्तिमत्व त्यांच्याकडे आहे. त्याचबरोबर मला एक माझ्या जीवनातला तसाच आनंदाचा प्रसंगी 2008 साली झाला. कारण माझं लग्न 2002ला झालं. एकतर 26व्या वर्षी लग्न लेट झालं आणि मुलबाळ पण काय लवकर होईना. आता माझं वय 50 आहे, मुलगा माझा 11वीला आहे थोरला. आणि मग ते 2000 म्हणजे मला थोडीशी आशा माझी दुसरं होत चालली होती. तर 2008ला मला पहिला मुलगा झाला आणि म्हणूनच मी त्याचं मागा सांगितल्याप्रमाणे बारसं खूप मोठ्या प्रमाणावरती घातलेलं होतं. पण त्या दरम्यान सुद्धा मला म्हणजे काही ना काही अपत्य असावं. मी दरम्यान माझी शरद पवारच हे असायचे. कारण काय की महाराष्ट्राचा 4 वेळा मुख्यमंत्री झालेला माणूस भविष्यात पुढे ते कृषीमंत्री पण झाले. महाराष्ट्र म्हणजे ताब्यात घेण्याची क्षमता असणारा, देश ताब्यात घेण्याची क्षमता असणारा माणूस एका मुलीवर आनंद मानतो. ही तशी सभेत बोलणं वेगळं आणि कृतीमध्ये उतरवणं वेगळं हे शरद पवारांकडून मी शिकलो. काही देवा मला कुठलंही फळ मिळू दे पण मला किमान एक तर असू दे पण मला एखादं मुलबाळ असावं. पुन्हा मुलगा पण झाला, मुलगी पण झाली, सगळं सुस्थितीत लागलं. पण कितीतरी माझ्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग येईल त्यावेळेस मला शरद पवारांची आठवण होते. कारण काय असे हजारो लोक आहेत, मोठी लोक पण जगामध्ये देशामध्ये आहेत.
पण त्यांचं चरित्रापेक्षा ज्याच्या जीवनामध्ये जीवन सगळं संघर्षानं असं भरलेलं आहे त्याचं चरित्र मला फार प्रेरणादायी वाटतं. या सूर्योदयाच्या वाटचालीमध्ये सुद्धा आम्ही जेव्हा उद्योग व्यवसायामध्ये उभं होत असताना अनेक व्यावसायिक प्रशिक्षण पण माझी झाली. काही पुण्याला, पाचगणीला, महाबळेश्वरला असं एकही प्रशिक्षण नाही की त्या प्रशिक्षणामध्ये शरद पवारांचं नाव घेतलं गेलं नाही. एक उद्योजक म्हणून शरद पवारांकडून काय शिकावं हे त्या ठिकाणी सांगितलं जातं. अगदी अगदी. हा, कारण काय की माणसाला एखाद्या वयाच्या 50-55 वयामध्ये एखादा जर धक्का बसला, माणूस अगदी कोलमडून जातो. आता मी काय यातून उद्धार येतोय असं त्याला वाटतं. हाच धक्का मला 20-25 वयात बसला असता तर मी कुठेतरी सावरलो असतो असं त्याला वाटतं. पण पवारांचं बघा ना, आयुष्यात कितीतरी धक्के त्यांना बसलेत, पण त्यातून तितक्याच सहजतेनं तेल लावलेल्या पैलवानासारखे ते बाहेर पडलेले आहेत. अगदी 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 असं त्यांचं व्यक्तिमत्व. ह्या जरी घटना असल्या तरी तुमच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण जो आहे तो तुम्हाला रत्नप्राप्ती, मुलगा प्राप्त झाला, तो तुमच्या आयुष्यामध्ये असा कोणता एखादा क्षण आहे की त्यामध्ये तुम्हाला फार खूप दुःख झालं? होय, दुःखाचे प्रसंग पण आहेत जीवनामध्ये आणि कठीण प्रसंग पण काही माझ्या अगदी जीवनामध्ये. कठीण प्रसंग म्हणजे किंवा दुःखाचा प्रसंग. हा, म्हणजे आता दुःखाचा तर हाच प्रसंग की जो मला म्हणजे कर्करोग ह्या आजाराची भीती जेव्हा डॉक्टरांकडून घातली गेली, तो एक मोठा दुःखाचा प्रसंग. म्हणजे आता आपण म्हणजे जरी शरद पवार वाटायचे एका बाजूला आणि तरी पण मग थोडे दिवस राहिले तर आपल्या एवढ्या दिवसामध्ये काय 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 करायचं असं थोडंसं त्यावेळेस वाटायचं. त्यानंतर 2015ला जेव्हा कायदेशीर अडचणीमुळे माझी नोकरी धोक्यात होती, तो पण माझ्या आयुष्यातला तसा दुःखाचा प्रसंग होता. आणि 2001-2 साली थोडंसं काही मित्रपरिवाराच्या संगतीनं थोडा आमिषापोटी म्हणा मी नेटवर्क मार्केटिंगमध्ये गेलो. मी काय नावं घेणार नाही, पण काही नेटवर्क मार्केटिंगमध्ये मी काम केलं 4-5 कंपन्यामध्ये. मी हॉटेल सूर्या सोलापूर या ठिकाणी सेमिनार वगैरे असायचा आणि मला थोडी बोलण्याची कला अवगत असल्यामुळं ते तत्कालीन जे वरिष्ठ मंडळी असायची ते बोलण्याचं काम माझ्याकडे द्यायचे. म्हणजे मी अशी प्रेरणा देणारी अशी भाषणं वगैरे तो करत होतो आणि त्यामुळे बऱ्याच जणांनी त्यामध्ये उड्या पण घेतलेल्या होत्या. आणि पुढे जाऊन थोडं काय झालं की ते नेटवर्क मार्केटिंग ते अडचणीत आलं आणि परत मग त्यावेळेस म्हणजे माझं इतकी दयनीय अवस्था झाली होती. मी सगळं माझ्या फंड, सोसायट्या, सगळे मालमत्ता त्यावेळेस कर्ज काढून सगळ्यांची देणी दिली आणि मोकळा झालो. मिरशिंगीत मारुतीच्या मंदिरामध्ये गेलो. शनिवारी खडीसाखर, नारळ घेतला, देवाला नारळ फोडला. इथून पुढे ₹1 कोटी जरी कोणी मला देतो म्हणलं तर मी बाबा नेटवर्क मार्केटिंग करणार नाही म्हणून मारुतीचं दर्शन घेतलं. सगळ्यांना प्रसाद वाटला. तिथून पुढे आज ताग्यात मी कधी ते केलं नाही, पण तो एक माझा अतिशय कठीण काळ होता. अच्छा. असे म्हणजे काही दुःखाचे आणि कठीण प्रसंग आयुष्यामध्ये होऊन गेले. हे जरी आपल्याला दुःखाच्या आणि कठीण प्रसंगामधूनच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात, तर नवउद्योजक आणि नवीन पिढीला काय मार्गदर्शन कराल तुम्ही तुमच्या या सगळ्या मुलाखतीच्या सारामधून किंवा आयुष्याचं सार जे आहे ते त्यांना तुम्ही कशा पद्धतीनं सांगाल? काय सांगाल? हा, ह्या नवीन जी सगळी पिढी आहे ह्या नवीन पिढीच्या तरुणांना म्हणजे मला खरं तर उद्योग आणि व्यवसायाबद्दल त्यांनी म्हणजे पॉझिटिव्ह नजरेने तिकडं पाहावं असं मला खूपदा वाटतं. छोटासा कुठेतरी एखादा व्यवसाय चालू केला आणि खालवर झाला की लगेच ही मुलं हताश होतात आणि थोडं नोकरीच्या मागे जाणं पसंत करतात. खरं तर मला एक आवर्जून सांगावंसं वाटेल की 2023ला मी शिक्षक स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्याचा एक मोठा कार्यक्रम आमच्या सूर्योदय उद्योग समूहानं आयोजित केलेला. अनिल भाऊंच्या मार्गदर्शनाखाली तो कार्यक्रम झाला आणि एक मोठा असा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये कदाचित झाला नसेल. एवढा मोठा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम मिरशिंग या ठिकाणी संपन्न झाला. हेतू हाच होता की ह्या नोकरीच्या शोधार्थ निघालेल्या तरुणांना एक बाबा धाडस आणि दिशा प्राप्त व्हावी. एखादा बाबा सुखवस्तू नोकरी सोडून म्हणजे अगदी लाख मोलाची नोकरी सोडून माणूस एखादा त्या नोकरीचा त्याग करून उद्योग व्यवसायामध्ये उतरू इच्छितो आणि आपण बाबा एका हातात कागदपत्रांची थैली आणि दुसऱ्या हातामध्ये थोडे डोनेशनची बॅग घेऊन आपण नोकरीच्या शोधामध्ये इकडे तिकडे जातो. तर ही स्पर्धा कुठेतरी कमी झाली पाहिजे आणि उद्योग व्यवसायाकडे पॉझिटिव्ह नजरेने तरुणांनी पाहिलं पाहिजे. हा संदेश देण्यासाठीच तो कार्यक्रम आपण एक मोठा ठेवलेला होता. ह्या सगळ्या तरुणांना मला सांगायचं की व्यावसायिक काही ठराविक पथ्य जर त्यांनी पाळली तर 100% त्यांचा व्यवसाय हा यशस्वी होऊ शकतो. त्यामध्ये मला एक थोडेसे एक टिप्स वाटतात की बाबा मी नेहमी सांगतो की LL, SS आणि QD नावाचे एक 6 बाबी आहेत. त्यामध्ये पहिलं L म्हणजे लँग्वेज आहे. आपलं व्यवसायाला अनुकूल आपली भाषाशैली आपण आत्मसात केली पाहिजे. दुसरं L म्हणजे आपलं लोकेशन आहे. आपलं जे व्यवसायाचं ठिकाण आहे ते कच्च्या मालाला यायला किंवा पक्का माल जायला किंवा जो कुठला तुमचा सर्व्हिस सेक्टर असेल उत्पादिक त्या सगळ्याला योग्य असं लोकेशन तुमचं ते ठिकाण असायला पाहिजे. त्यानंतर जे SS आहे तो पहिला S म्हणजे स्टडी. त्यातला आपला डीपमध्ये आपला अभ्यास त्या व्यवसायामधला असायला पाहिजे. अभ्यास नसेल तर मग थोडं पुढे जाऊन तो व्यवसाय टिकायला अडचण येते. आणि सर्व्हिस
दुसरा एस म्हणजे सर्व्हिस. हं. तर आपण त्या व्यवसायामध्ये उत्कृष्ट अशी सर्व्हिस, म्हणजे कुठलाही व्यवसाय जेव्हा चालतो विशेषतः त्या व्यवसायामध्ये 2-3 बाबी असतात की एक दरामुळं चालतो, सर्व्हिसमुळं चालतो आणि तुमच्या उपलब्धतेमुळे, मालाची उपलब्धता, म्हणजे तुम्ही तिथे गेल्यानंतर सगळं तुम्हाला मिळतं का, अच्छा. ह्या उपलब्धता आणि तुमचा दर कसा आहे आणि तुमची सर्व्हिस, सर्व्हिस हा एक महत्त्वाचा भाग आहे. अच्छा. त्यानंतर आणखी आहे क्यू आणि डी. क्यू हं. म्हणजे क्वालिटी. हं. तुम्ही जे बी काही व्यवसाय करता हं. त्या व्यवसायामध्ये तुम्हाला क्वालिटीचा माल किंवा क्वालिटी देता येते का, हं. कुठला बी सर्व्हिस असो, प्रोडक्शन असो, ट्रेडिंग असो, तुम्हाला क्वालिटी देता येते का. अच्छा. आणि डी म्हणजे डिस्प्ले, जे बी तुम्ही करता त्याची मांडणी लोकांना दिसेल अशी तुम्हाला करता येते का. तसं आपण सूर्योदय मॉल जो केलेला आहे त्याचा तोच येतो डिस्प्ले तिथं लोकांना, म्हणजे कुठल्या पण एखाद्या माझ्या छोट्याशा किराणा दुकानात जर माझा एखादा ग्राहक गेला तर तिथे तर 10 वस्तू घ्यायच्या असतात, पण ते 5-7च वस्तू घेऊन येतो, कारण लक्षात राहत नसतात. हं. मॉलमध्ये 10 वस्तू घ्यायसाठी जर तो आला तर इथं 22 वस्तू घेऊन जातो. का तर इतर 10-12 वस्तू त्याला न्यायच्या असतात, पण तिथं आल्यावर त्यांना डिस्प्लेमुळे ते लक्षात येतं. अच्छा अच्छा अच्छा. अशा पद्धतीनं ह्या छोट्या छोट्या टिप्स माणसांनी केल्या. हं. हं. आणि खूप तरुण असे आहेत की मस्त व्यवसाय करावा असं वाटतो, पण कुठला करावा, काय करावा, त्याबद्दल ते जरा कन्फ्यूज असतात. अच्छा. त्यांनी त्या बाबतीत स्वतःच थोडा थोडा, म्हणजे मी असं म्हणणार नाही की हा व्यवसाय चांगला, तो चांगला. जगातला प्रत्येक व्यवसाय चांगला आहे. अच्छा. मग आमच्याकडे खूप लोक मोठे असे येतात की सर आम्ही अमुक अमुक करा म्हणतो, हे चालेल का. हं. आम्ही हं. त्यांना सांगतो बाबा रे, व्यवसाय हा चालत नसतो, तो चालवावा चालवावा लागतो, किंबहुना तो पळवावा लागतो. अच्छा. मग कोणता व्यवसाय करू दे, पोरगं 12वी झाले म्हणून पण लोक येतात. हं. आम्ही त्याला सांगतो की बाबा तुझ्यामध्ये कुठली आवड आहे हं. ती बघ, व्यवसाय तयार आहे. हं. समाजाला कुठली गरज आहे सध्या ते बघ, तुला व्यवसाय लगेच सापडेल. समाजातल्या लोकांच्या सवयी कुठल्या आहेत बघ, अच्छा. तुला व्यवसाय सापडेल. अच्छा. समाजासमोरच्या समस्या बघ, हं. तुला व्यवसाय सापडेल. अगदी अगदी. समाजाला काय टेक्नॉलॉजी देता येतील का. समजा बाबा धार पहिले हाताने काढत होते, काम चालूच होतं ना, आता धाराची मशीन आली, समजा हे नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला काय देता येतील का, या दृष्टी विचार करा, तुम्हाला लगेच व्यवसाय सापडेल. अच्छा. वेळ, पैसा, श्रम ह्याची बचत करण्यासाठी अजून काय मार्ग काढता येईल का बघ, व्यवसाय सापडेल. ह्या अच्छा. छोट्या छोट्या बाबी बघितल्या तर आपल्याला हजारो व्यवसाय सापडतात. हं. काय करू म्हणून जर आला तर त्याला काय करू असा पर्टिक्युलर एक व्यवसाय सांगण्यापेक्षा या बाबी सांगितल्या तर त्याचं तोच अर्धा व्यवसायाची नावं सांगतो आम्हाला. अच्छा. अशी परिस्थिती आहे. तर असे समाजातले तरुण सध्या करू शकतात. अच्छा. आणि अगदीच निराशाजनक किंवा अगदीच शेवटच्या टप्प्यात आलेल्या तरुण पिढीसाठी काय सांगाल तुम्ही? अगदी आता मला काहीच यातून निर्माण होऊ शकत नाही किंवा मला हे जमलंच नाही अशी म्हणणारी काही लोक असतात, आत्महत्या करतात हो. किंवा निराशाजनक पाऊल उचलतात आणि मग त्याचं परिणाम त्यांच्या आईवडिलांना भोगावं लागतं. मग त्यासाठी तुम्ही काय सांगाल समाजामध्ये अशा मुलांना? म्हणजे त्यासाठी मी खरं तर म्हणजे शरद पवार साहेबांचा आदर्श त्यांना मी कायम गेलं सांगेन. म्हणजे मी शिक्षक होतो, मी स्वेच्छानिवृत्ती घेतली 11.5 वर्ष नोकरी शिल्लक ठेवून. तरी पण मला समजा मी घेतली नसती तरी मला वयाच्या 58व्या वर्षी शासनानं मला घरी पाठवलं असतं. म्हणजे नियत वयोमानानुसार 58-60 वयामध्ये आपल्याला घरी पाठवतात. काय तर एक व्यक्ती महाराष्ट्रातील वयाच्या 60व्या वर्षी त्याने आयुष्यभर ज्या कंपनीमध्ये काम केलं त्या कंपनीतून त्यांना काढून टाकलं. 60व्या वर्षी 59-60 आणि त्या वयात त्याने हताश नाही झाले की आता आपला 58-60 झाला तर बसाव घरी असं नाही म्हणाले. 4च महिन्यामध्ये त्याने लगेच नवीन कंपनी स्थापन केली आणि लगेच ह्या मूळ कंपनीबरोबर भागीदारीमध्ये व्यवसाय चालू केला. ती व्यक्ती म्हणजे शरद पवार. 1999 साली जेव्हा काँग्रेस नावाच्या कंपनीमधून त्यांना बाजूला व्हावं लागलं 1999 साली, हताश नाही झाले आता संपलं की म्हणून नाही, लगेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाची कंपनी काढली आणि मूळ पक्षाबरोबर लगेच भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू केला. म्हणजे तुम्हाला काय करण्यासाठी वयाचं बिलकुल बंधन नसतं हे याच्यातून मला सांगायचं आहे. वयाच्या 80 वयात सुद्धा गेलेला महाराष्ट्र त्याने आणलेला होता. अच्छा. म्हणजे खूपदा असं होतं, म्हणजे आपलं काहीतरी गमावतं जातं, म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा असे काही प्रसंग येतात, माझं हे गेलं ते गेलं, काय नाही. कुठल्याही वयामध्ये तुम्ही मनामध्ये जर उमेद असेल, म्हणजे तुमचं वय जरी 92 असलं तर 92 वर्षाचा तरुण युवक म्हणून तुमच्याकडे लोकांनी पाहायला पाहिजे. ही जर तुमची मनानं तुम्ही चिरतरुण राहिला अच्छा तर कधीही कुठलाही व्यवसाय तुम्ही करू शकता. अगदी. कुणीच निराश व्हायचं कारण नाही. अगदी. गुरुजी, या मुलाखतीच्या सरतेशेवटी तुम्हाला काय संदेश द्यावा असं वाटतंय? खरं तर या सूर्योदयमुळं मी मुलाखतीला या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी सुद्धा पात्र झालो. या सूर्योदय उद्योग समूहानं मला प्रचंड प्रचंड असं खूप काही दिलेलं आहे. सन्माननीय अनिल भाऊ इंगोले साहेबांच्या कुशल नेतृत्वाखाली ही आमची उद्योग समूहाची वाटचाल सुरू आहे. मला शेवटी या माझ्या पुढील वाटचालीबद्दल मला एक एवढंच म्हणावंच वाटेल, मेरा हो तन सूर्योदय, मेरा हो मन सूर्योदय, मर जाऊं तो भी मेरा, होवे कफन सूर्योदय, होवे कफन सूर्योदय.
तर हे होते मंडळी जगन्नाथ भगत गुरुजी, आणि यांच्या माध्यमातून आपण बराच वेळ गप्पा टप्पा मारल्या. तुम्हाला काय वाटतं या मुलाखतीबद्दल? तुम्ही कमेंटमध्ये जरूर नोंदवा आणि पुढच्या भागाला नक्कीच भेटूया. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.